Hello friends, ninth standard English. The name of the lesson is Think Before You Speak. की बोलण्याआधी विचार करा, अशा प्रकारचा हा धडा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. यातले पहिले दोन पॅराग्राफ जे आहेत ते आपण पहिला एक पॅराग्राफ जो आहे आपण काल संपवलेला आहे. दुसऱ्या पॅराग्राफवरती आपण आज सुरुवात करूयात. बघा, मी पॅराग्राफ वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. And mind you, the ears are like funnels, open all the time. There is no door with which you can close them. Whereas if you have to speak even one single word, that word must pass through two walls, two fences. There is firstly the fence of these two rows of teeth. There is secondly the fence of the two lips. Before a word can be spoken, it has to pierce through these two walls, through these two fences. Therefore, we must think at least twice before we utter a word. See, the काल आपण माहिती घेतलेली आहे की बिफोर वी स्पीक, बोलण्याच्या आधी आपल्याला विचार करून बोलण्याचा सल्ला लेखकांनी दिलेला आहे. बघा, मॅन वॉज मीन टू लिसन मोर अँड टॉक लेस. माणसाने नेहमी जास्त ऐकावं आणि कमी बोलावं, अशा प्रकारची विनंती, आवाहन लेखकानं आपल्याला केलेलं आहे. दॅट इज वाय ॲज द ग्रेट ब्रिटिश स्टेट्समॅन बेंजामिन डिझरायली सेड, नेचर हॅज एंडोड मॅन विथ 2 ears अँड 1 mouth. आणि हे सांगण्यासाठी, निसर्गाचं उदाहरण देण्यासाठी ब्रिटिश स्टेट्समन जो आहे बेंजामिन डिझरायली सांगतो की नेचर हॅज एंडोड मॅन विथ 2 ears अँड 1 mouth. निसर्गानं आपल्याला म्हणजे माणसाला 2 कान आणि 1 तोंड दिलेलं आहे. इफ मॅन वॉज मीन टू टॉक मोर अँड लिसन लेस, जर निसर्गाला असं वाटलं असतं की 2 तोंड द्यावेत आणि 1च कान द्यावा, तर तसं दिलं असतं. म्हणजे निसर्गाला जर असं वाटलं असतं की माणसानं जास्त बोलावं आणि कमी ऐकावं, तर त्यांनी काय केलं असतं, उलटं केलं असतं. ही वूड हॅव 2 mouths अँड ओनली 1 ear. तर त्यांनी काय केलं असतं, 2 तोंड दिले असते आणि 1च कान दिलं असतं. इमॅजिन हाऊ वी वूड हॅव लुक्ड. आणि मग कल्पना करा, जर आपला आत्ताचा चेहरा आपला कसा आहे आणि जर आपल्याला 2 तोंड आणि 1 कान असतं आणि ते कानाच्या ठिकाणी म्हणजे तोंड आणि तोंडाच्या ठिकाणी जर कान असतं, तर आपण कसं दिसलो असतो. हाऊ स्ट्रेंज विथ 2 mouths ऑन द 2 sides अँड 1 ear ॲट द सेंटर. म्हणजे दोन्ही कान जे आहेत त्या कानाच्या तिथं 2 तोंड आणि जिथं तोंड आहे आपलं त्या ठिकाणी जर आपलं कान असतं, तर किती विचित्र आपण दिसलो असतो. अशा प्रकारचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. आणि पुढं सांगितलं की अँड माइंड यू, द इयर आर लाईक funnels. आणि सांगितलं की जसे आपले कान आहेत, ओपन ऑल द टाइम्स. म्हणजे आपल्या कानाची जशी रचना आहे की नेहमी ते उघडे असतात. कधीही कान आपण बंद करतो का? आपण तोंड बंद करतो, हे की नाही? पण कान बंद करता येतात का? आपले कान कधी बंद करता येत नाहीत. 24 तास ते उघडेच असतात. देर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. आणि कान बंद करण्यासाठी म्हणून कसल्याही प्रकारचे डोअर किंवा दार त्याला दिलेले नाही. व्हेअरॅज इफ यू हॅव टू स्पीक इवन 1 single word. आणि उलट जर आपल्याला एक शब्द जरी बोलायचा असलं तरी दॅट वर्ड मस्ट पास थ्रू 2 walls. तोंडामधून ज्यावेळेस आपण एक शब्द काढतो त्यावेळी त्या शब्दाला 2 भिंतीमधून जावं लागतं, म्हणजे 2 अडथळ्यामधून जावं लागतं. 2 fences, 2 अडथळे त्या ठिकाणी असतात. देर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दीज 2 rows ऑफ टीथ. बघा, आपल्या तोंडामध्ये, आपल्या मुखामध्ये आपण जेव्हा शब्द उच्चारतो तेव्हा पहिल्यांदा हा शब्द जो आहे 2 दातांच्या भिंतीमधून बाहेर येतो. आणि नंतर देर इज सेकंडली द फेन्स ऑफ 2 lips. आणि आपले जे काही ओठ आहेत, लिप्स आहेत, या लिप्समधून म्हणजे या दुसरी म्हणजे शब्द बाहेर येण्यासाठी 2 भिंती आहेत. पहिली भिंत आहे दातांची आणि दुसरी भिंत आहे ओठांची.
म्हणजे ह्या दोन भिंती पास करून एखादा शब्द बाहेर येतो. म्हणजे जेव्हा शब्द बाहेर येतो तेव्हा त्याला ह्या दोन अडथळ्यांमधून, या दोन वॉल्समधून, भिंतीमधून यावं लागतं, पास करून यावं लागतं. बिफोर ए वर्ड कॅन बी स्पोकन इट हॅज टू पियर्स थ्रू दीज टू वॉल्स. बघितलं आपण की जेव्हा एखादा शब्द आपण बोलला जातो तेव्हा दोन भिंतीमधून आणि दोन अडथळ्यांमधून त्याला यावं लागतं. थ्रू दीज टू फेन्सेस देअरफॉर वी मस्ट थिंक ॲट लिस्ट ट्वाईस बिफोर वी अटर ए वर्ड. आणि म्हणून लेखकाने आपल्याला सांगितले की या दोन भिंतीमधून शब्द येणार असतो. त्याच्यामुळं आपण जेव्हा एकही शब्द बोलू किंवा आपण जेव्हा एक शब्द उच्चारू त्यावेळी आपल्याला एखादा शब्द उच्चारायच्या आधी 2 वेळा मात्र तो उच्चारायच्या आधी आपण 2 वेळा त्याच्यावरती विचार केला पाहिजे, असं लेखकाचं म्हणणं आहे. पुढे बघूया. A very wise man once remarked that of the unspoken word you are a master, of the spoken word you are a slave. Once you have spoken a word you cannot get it back. Do what you will. Therefore you must be very careful about the words that you speak. Once the word has left your lips you will not be able to get it back. A very wise man once remarked. एका खूप हुशार अशा माणसांनी शेरा दिलेला आहे, मारलेला आहे. दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर ए मास्टर. म्हणजे सांगितलं की जर तुमच्याकडं अनस्पोकन वर्ड असतील, म्हणजे ल बोलणारे शब्द जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही मास्टर आहात, हुशार आहात. अँड ऑफ स्पोकन वर्ड, आणि बोललेल्या शब्दाबद्दल ते म्हणतात की यू आर ए स्लेव्ह, म्हणजे तुम्ही गुलाम आहात. म्हणजे न बोलणारा व्यक्ती मालक आहे आणि म्हणजे न बोललेला व्यक्ती जो आहे हा स्लेव्ह आहे, गुलाम आहे. म्हणजे न बोललेला व्यक्ती हा महत्त्वाचा आहे बोललेल्यापेक्षा, बरोबर. या ठिकाणी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत तुम्ही मालक आहात, आणि जेव्हा तुम्ही म्हणजे त्या कशाचे मालक आहोत आपण आता, त्या शब्दांचे की जे आपण सोडलेलेच नाहीत, दिलेलेच नाहीत कोणाला, किंवा बोललोच नाही. ते शब्द आपल्या मनामध्येच आहेत, अजून आपल्या तोंडातनं बाहेर आलेले नाहीत, म्हणजे ते आपले आहेत म्हणजे त्या शब्दांचा आपण मालक आहे, बरोबर. आणि जेव्हा हे शब्द बाहेर पडले त्यावेळेस तुम्ही त्या शब्दांचे मालक तुम्ही राहिलेले नाही. आता तुम्ही ते शब्द बोलून रिकामे झालेले आहेत आणि तुम्ही आता गुलाम म्हणून राहिलेला आहात किंवा नौकर म्हणून राहिलेला आहात. वन्स यू हॅव स्पोकन ए वर्ड यू कॅनॉट गेट इट बॅक. जेव्हा एखादा शब्द तुम्ही बोलत असता त्यानंतर बोलल्यानंतर तो तुम्ही शब्द माघारी घेऊ शकत नाही. डू व्हॉट यू विल. मग काय करणार आता अशा वेळी. देअरफॉर, म्हणून यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड्स दॅट यू स्पीक. म्हणजे जे शब्द तुम्ही बोलणार आहात त्या शब्दांबद्दल जास्त काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे, की कुठला शब्द आपण बोलला पाहिजे आणि कुठला शब्द आपण नाही बोलला पाहिजे. हे म्हणजे जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळी शब्दांची आपल्या तोंडामधून फालतूक शब्द किंवा वाईट शब्द जाणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे, असं लेखकाला वाटतं. वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स. का लेखकाला असं वाटतं. लेखक सांगतो की जर आपल्या तोंडामधून, आपल्या ओठामधून अशा प्रकारचा एक शब्द जरी बाहेर पडला तरी यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. तो आपल्याला परत माघारी घेता येत नाही. एकदा तो शब्द गेला की गेला. तर बघा, हे आपल्या तोंडामधून निघालेला शब्द जो आहे याची तुलना केलेली आहे की धनुष्यामधून निघालेला जो बाण आहे किंवा बंदुकीमधून निघालेली जी गोळी आहे, जशी ती परत येत नाही. धनुष्यामधून निघालेला बाण परत येणार नाही, बंदुकीतून निघालेली गोळी पण परत येणार नाही. तशा प्रकारे लेखकाने या ठिकाणी आपल्याला सांगितलं की तुम्ही बोललेला शब्दसुद्धा कसल्याही परिस्थितीत माघारी येणार नाही. त्याच्यामुळं बोलण्याच्या आधीच विचार करा, बोलण्याच्या नंतर विचार करत बसण्यात शहाणपणा नाही. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा भाग जो आहे स्पीक, थिंक बिफोर यू स्पीक, याचे 2 पॅराग्राफ जे आहेत आपण संपवलेले आहेत. तर तुमच्यासाठी स्वाध्याय हा भाग काय आहे
की थिंक बिफोर यू स्पीक या धड्यामधील जेवढे काही आपल्याला पॅसेज शिकवलेले आहेत या शिकवलेल्या पॅसेजमधून जे शब्द तुम्हाला नवीन वाटतात, अवघड वाटतात, या शब्दांची एक यादी तयार करा आणि त्या शब्दांचे अर्थ डिक्शनरीमधून शोधा आणि स्वतः त्या पॅराग्राफला अर्थ लावण्याचा प्रयत्न करा आणि त्या शब्दांची फोटो काढून मला व्हॉट्सॲपवरती आपल्या नवीच्या ग्रुपवरती पाठवा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. ओके, धन्यवाद.